राज्यात भाजपनं महापालिका निवडणुकीमध्ये खातं उघडलं। निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश आलं। भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यात भारतीय जनता पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये खातं उघडलेलं आहे। भाजपचा पहिला उमेदवार हा अपक्ष भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली। स्वतः रेखा राजन चौधरी या आपल्यासोबत जोडल्या जातात। त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। प्रथम स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। भारतीय जनता पक्षानं तुमच्या निमित्तानं खातं उघडलेलं आहे, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आमचा हा जो विजय आहे तो ईश्वरीय विजय आणि हिंदुत्वाचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदुजी परब, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज मी हा जो विजय झालेला आहे हा विजय मी त्यांना समर्पित करते। आणि माझ्या जनतेचा माझ्यावर जो विश्वास होता, माझ्या जनतेने मला खूप चांगला सपोर्टही केलेला। अगदी रेखाताई, आता विकासाचा अजेंडा नेमका कसा असणार आहे तुमच्या प्रभागामध्ये? मागच्या 5 वर्षात मी नगरसेविकाच होती आणि तेव्हा सुद्धा मी माझ्या प्रभागातलं 90% काम पूर्ण केलेलं आहे। आणि आता जे काही उरलेली कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत आणि माझं मुख्य उद्देश आहे ते जे हॉस्पिटल असतील ते अद्ययावत करायचे आहेत आणि महिला सक्षमीकरण। अगदी रेखाताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। भाजपच्या नेत्या वनिता बन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली। भाजपकडून श्रद्धा बन यांना निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याचा मानसिक धक्क्यातून हा त्रास झाल्याची माहिती आहे। वनिता बन यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। माझ्या मुलीला तिकीट द्यावी असं मी आग्रह केलेला होता, मी सांगितलेलं। मी ठराविक वार्डामधूनच द्या, तिकडे गणित बसते नाही बस असं नव्हतं, पण 95 मधून तुम्ही जिथे योग्य वाटेल तिकडे द्या, की जेणेकरून स्वर्गवासी मिस्टर माझे बने त्यांना मी एक श्रद्धांजली मिळेल। माझी मुलगी छोटी, माझी मुलगी छोटी नाही, माझी मुलगी 30-32 वर्षाची आहे, लहान नाही आहे ती। मी तिचं लग्नकार्य थांबवलं या इलेक्शनसाठी, कारण तिच्या वडिलांची इच्छा होती, तिच्या आईची इच्छा होती की माझ्या मुलीने कॉर्पोरेटर बनावं। मी काही खूप मोठा आमदार खासदार किस्सा नाही मागत होती, ग्राउंड लेवलचं तिकीट मागत होती। त्याच्यात जर मला डावललं तर ठीक आहे, मी पुढे कोणाला जिंकवलं। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सावळा गोंधळ समोर आला। नाही हो म्हणता म्हणता अखेर महायुतीतूनच लढणार आहे असं उदय सामंतांनी स्पष्ट केलं। मात्र आज दिवसभरात शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असमन्वय असल्याचं दिसलं। सुरुवातीला सकाळीच महायुती तुटल्यात जमा असल्याचं विधान पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केलं। लगेचच रवींद्र धंगेकरांनी 165 जागांवर अर्ज भरणार असल्याचं सांगितलं। पुण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून आला। याच्यामध्ये काय बापू जे बोलतात ते माझे नेते आहेत, त्यांचं डिसिजन आहे। पण आता आम्ही सगळ्या 165 कार्यकर्त्यांना फॉर्म दिलेले आहेत। उलट उशीर झाला, अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला फॉर्म काल वाटता आले असते, पण आमच्याकडनं थोडा उशीर झाला। पण सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा माझा स्वतःचाच हट्ट होता। वेगळंच लढायचं ठरलेलं आहे, सगळ्यांना एबी फॉर्म मिळतील। उदय सामंत याच्या अगोदर तुम्ही निघून चालला, काय आता ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्याला सगळ्यांना एबी फॉर्म दिले जाते। युती तुटली म्हणायचं का? भाजप सेनेची युती तुटली म्हणायचं का? आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? तुटल्याच जमा वाटतं। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही।
नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय युती तुटलेली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत. उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील हे मी तुम्हाला सांगितलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.